काशीद बीच, काशीद बीच. नमस्कार, वेलकम टू अनादर यूट्यूब ट्रॅव्हल ब्लॉग. मी चाललेली आहे हरेहरेश्वर एक्सप्लोर करायला. सो आजचा ब्लॉग हा हरेहरेश्वर स्पेशल ब्लॉग असणार आहे. सो तुम्ही माझ्या नजरेतून हरेहरेश्वर बघा, मी काय काय मजा मस्ती करते ते पहा. सहलीला जायचं, सहलीला जायचं. जर्नी लॉंग आहे. भले मी अलिबागमध्ये राहत असले तरी पण रस्ता थोडा वळणावळणाचा आहे, एक पदरी आहे, त्याच्यामुळे जायला थोडा टाईम लागतो. सो म्हणून आम्ही लवकर निघणार आहोत. आता वाजलेले आहेत 6:30. बघूया किती वाजेपर्यंत आम्ही निघतोय आणि कसं कसं जातोय. सो तुम्ही ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा. सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे इतकं धुकं होतं रोडला की समोरची गाडीसुद्धा दिसत नव्हती, इतकं धुकं होतं. आणि खरोखर डोळ्यांना एकदम रमणीय वाटेल असं दृश्य होतं. तुम्ही पण कधीतरी थंडीच्या सीझनमध्ये नक्की कोकणात आलं पाहिजे. खरोखर सुंदर वारा आणि सर्व सुंदर, ऑसम. एवढी जद्दोजहद आम्ही कशासाठी केली नसेल, पण आम्हाला बाथरूमसाठी करायला लागली. पण हे मेजर टॉपिक आहे. भरपूर ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे की आपण पिकनिक स्पॉट हे ते असतं, बट बाथरूमची सोय कुठेच नसते, आणि इस्पेशली लेडीज वॉशरूमसाठी. जाऊ द्या, आम्ही आता थांबलो आहे हॉटेलला, खातो आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू करतो. सो बघूयात काय खायला मागवतो आता. ब्रेकफास्टसाठी मागवलेला आहे कांदा पोहे. कांदा पोहेची टेस्ट. हे आहे मुरुड येथील नवाब पॅलेस, ज्याला अहमदगज पॅलेस असेही म्हटलं जातं. 1885मध्ये सिद्दी अहमद खान यांनी बांधलं होतं. सिद्दी घराण्याच्या कारभाराचे केंद्र जंजिरा किल्ल्यावरून मुरुड शहरात स्थलांतरित झाल्यानंतर हे निवासस्थान उभारलं गेलं होतं. आम्ही आता बाकीचा प्रवास बोटीने करणार आहोत. आगरदांडा पोर्टवरून दिघीसाठी बोट जाते, रोरो, ज्यात गाडी टाकायची आणि जायचं. तर आम्ही त्याच्याने जाणार आहोत. सो आता तिकीट काढले आणि आम्ही मस्त टाईममध्ये पोचलो आणि आम्हाला तर लगेच बोट पण मिळाले. जेव्हा देव ठरवतं दर्शन तुम्हाला घडवून आणणार, तेव्हा असंच सगळं व्यवस्थित होतं. टचवूड. सो आम्ही आता जातोय आणि ही बघा, ही आमची बोट आहे. आणि मी तुमच्यासाठी, तुम्हाला जर यायचं असेल तर टायमिंग वगैरे सगळं घेतलेलं आहे, तर मी ते पण ॲड करेन व्हिडिओमध्ये. सो तुम्ही या. हा बघा कसा व्ह्यू आहे रोरोमधला. हे आहे आगरदांडा पोर्ट आणि आता आम्ही जाणार आहोत, ते असणार आहे दिघी पोर्ट. सो असं पण कधीतरी ट्रॅव्हल केलं पाहिजे, काहीतरी नवीन. बाय रोड तर आपण नेहमीच जातो आणि आमचं लक खरोखर चांगलं होतं, टचवूड, की आम्हाला लगेच लागलेली होती बोट, लगेच मिळाली. कारण आम्ही ऑनलाईन बघितलेलं, त्याच्यामध्ये टायमिंग वेगळं होतं आणि मे बी आम्ही ते स्किप करणार होतो इथे येणं. पण पप्पा बोलले की नाही जाऊया, असते अर्ध्या तासाने, म्हणून आलो आणि लगेच लागलेली ना. चालू झालेली आहे. चावी ठेव बाबा, पडली बिडली तर लफडा. दुसरी साईड दिसायला पण लागली. इतक्या पटापट आम्ही पोचतोय आता दिघीला.
आता आम्ही दिघी पोर्ट टू हरिहरेश्वरचा ट्रॅव्हल करणार आहोत परत बाय रोड. आणि 15 मिनटाचं पण नसेल मोजून हे अंतर, 10 मिनटातच दुसऱ्या साईडच्या पोर्टला लागते गाडी. सो जर कधी तुम्ही येणार असाल तर नक्की ट्राय करू शकता या रूटने येण्यासाठी, कारण हा रूट इझीसुद्धा आहे, अफोर्डेबलसुद्धा आहे. सो हरिहरेश्वरच्या प्रवेशद्वाराच्या इथे पोचलेलो आहोत हरिहरेश्वर मंदिराच्या इथे. तर आता आम्ही आतमध्ये जातो, बघूया मोबाईल यूज करायला अलाउड आहे कसं, त्यानुसार तुम्हाला दाखवलं जाईल हरिहरेश्वर मंदिरातल्या आतमधल्या गोष्टी. सो बघूयात. आणि हे बघा, हे आहे हरिहरेश्वर मंदिर आणि हा आहे हरिहरेश्वर मंदिराच्या बाजूचा चौपाटीवाला एरिया. फुल शॉपिंग 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 शॉपिंगवाला हे आहे. पाठी बघू शकतो, पूर्ण शॉपिंगवाला आहे बघ. ब्रेसलेट बोल नको, खाऊ बोल नको, ते आगळ बघ, सरबत. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत हरिहरेश्वर मंदिराच्या इथे. असं मस्त वाटतंय ना, एकदम प्रसन्न वाटतंय. आणि फायनली माझं येणं सार्थकी लागलं आहे. मस्त प्रवास झाला आणि एखादी गोष्ट पण ठरवली तर ती पूर्णत्वास येतेच जर इच्छाशक्ती असेल तर. सो आता तुम्हाला दर्शन करून भेटते मी. आणि हे आहे देऊळ. लाईनमध्ये उभी आहे, इतकी गर्दी नाही आहे, थोडीफार गर्दी आहे. सो आता बघूयात कसं दर्शन होत आहे आणि कसं जातं आहे सगळं. सो इतकी गर्दी नाही, थोडीशीच लाईन आहे. आता आम्हाला बोलवलेलं देवाने म्हणून आम्ही आज सुखरूप पोचलो इथपर्यंत. आणि आज प्रवास आमचा चांगला होणार आहे असं आम्हाला सांगितलं आहे. अजूनसुद्धा आम्ही लाईनमध्येच आहोत, पण लाईन फास्ट जाते त्याच्यामुळे. आणि फायनली दर्शन झालेलं, असं सुंदर असं दर्शन झालं. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि इतकी काय गर्दी नाही आहे आणि लाईनसुद्धा इतकी नाही आहे. झालं दर्शन व्यवस्थित. आता आम्ही बाकीच्या गोष्टी बघतो आजूबाजूच्या. सो बघूयात. बाय बाय. शंख बघितले कसले मोठे मोठे शंख, सुंदर. आणि तुम्हाला मी गर्दी दाखवते. आता भरपूर गर्दी झाली आहे. आम्ही जरा 11:30पर्यंत आलो होतो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण आता गर्दी झाली आणि लाईनसुद्धा वाढलेली आहे. पण मस्त दर्शन झालेलं आहे, एकदम प्रसन्न वाटतं. आता मी चाललो आहे परिक्रमाच्या इथे. जाणार नाही आहोत, जस्ट तिथे जाणार आहोत, बघणार आहोत आणि येणार आहोत, कारण आमच्याकडे टाईम लिमिटेड आहे. आम्हाला परत अलिबाग रिटर्न जायचं आहे. कधीतरी वेळ काढून नक्की श्रीवर्धनला येऊ एक्सप्लोअर करण्यासाठी. बट दर्शन व्यवस्थित झालं, मस्त वाटलं. आणि तुम्हाला समुद्र दाखवू. हा बघा समुद्र, किती मस्त वाटतंय. हे आहे, पण आम्हाला आता जाता नाही येणार आहे. आम्ही नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ आणि तेव्हा जाऊ. सुंदर असा नजारा आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करतो. आणि इथे तुला अजून काय जाणवलं सांग मला. हे असले हिल फुल घालून नाही यायचं, चप्पल घालायचे, शूज. आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. ऑर्डर पण सांगितलेली आहे की आता येईल थोड्या वेळात. जेवतो मस्त की पेट पूजा करतो आणि मग घरी जायची वारी चालू. समोर जे किचन दिसते तिथे आमचं जेवण शिजते. तिथे काकी भाकरी भाजत आहेत आणि इकडे आमचं पापलेटची थाळी रेडी होते. ते बघा पापलेटला लिंबू लावत आहेत. सगळं ऑथेंटिक. जेवण कसं पाहिजे तसं टेस्टी. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, दिवे आगर. आणि असं सुंदर मंदिर, तुम्ही सुद्धा पाया पाडून घ्या. गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही पोचलेलो आहोत आता परत दिघी पोर्टला. पाठी बघू शकता. आणि आम्ही आता लाईनमध्ये लागलेलो आहोत
परत आम्ही रोरोमध्ये बसणार आणि उतरणार आगरदांड्याला. सो आमची ट्रिप इथे हळूहळू एंड होत आलेली आहे आणि ट्रिप मेन म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे. सगळ्यांना जबरदस्तीने गाडीत भरून आणलं आहे आणि फायनली दर्शन मस्त झालं आहे. गणपती बाप्पाचं पण दर्शन मस्त झालं. आता नांदगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन मिळालं तर घेऊ आम्ही जाता जाता. आणि हे असं हे आहे बंद माझे तर तसेच आहे पर्स असली. काय आहे बोलायचं तुला. बघितलं असो आम्हाला आमची आमची रोरो मिस झालेली आहे कारण आमची गाडी 13च्या गाडीच्या स्लॉटमध्ये आली नाही. त्याच्यामुळे आम्ही आता नेक्स्ट रोरोच्यासाठी वेट करतो. नशिबाने आमच्यासाठी साथ दिली होती, आमच्यासाठी लगेच रोरो आणली होती, पण आम्ही एक गाडी चुकलो. आमच्या पाठी कोणच नाही आता. डायरेक्ट जेटी मी तुम्हाला दाखवते थांबा. यू कॅन सी डायरेक्ट घाट. ये है दिघी बोट. आणि ही आहे आता ओहोटी लागली आहे त्याच्यामुळे पाणी बघा आतमध्ये गेले. आणि तिकडे तुम्ही बघू शकता हे बघा मच्छीमारी करतायत सगळेजण. इथे पण कालवं फोडतायत. तिकडे काय वेगवेगळ्या मच्छी येतात दरीत असतात त्या शोधतायत. असं आहे चालू सगळ्यांचं. 2-4 जण आहे त्या पोरी सगळे जॅकेटच घालतात. काय भरून चाललेत बघ. जंजिरा मुरुड जंजिरा किल्ला बघायला. हौशी कलर. बोटीत बसल्यावर जॅकेट घालायचं. बाईला सांगितलं सगळ्यांची बाईने जॅकेट. आता किल्ल्याचं फक्त तोंड बघून येते. आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी. फायनली आम्हाला बोट मिळालेली आहे आणि आता खाली उतरत नाही आम्ही. तर इथूनच मजा घेतो पाण्याची. चला घाई करा. सॉरी घरी आले लक्षातच नाही राहिला मी व्लॉग करते कारण लेट झाला होता. सो म्हणून मी एंडिंग घ्यायला विसरले होते. सो आता मी एंडिंग करते या व्लॉगची, हरिहरेश्वर ट्रिपच्या व्लॉगची. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि माझ्या व्लॉगला भरपूर सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.